मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. अपघातांना आमंत्रण देणाऱ्या प्रशासनाविरोधात आरपीआय आक्रमक झाली आहे. आटपाडी बायपास रस्त्यावरील मोठा खड्डा न भरल्याने आरपीआय आक्रमक झाली आहे. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी या खड्ड्यात वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध केलाय. तर सदर रस्त्याची तातडीने व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. आटपाडी बायपास रोडवरील पुलाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने खोदलेला मोठा खड्डा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघातांची मालिका घडण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उभा करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी संतापलेल्या कार्यकर्त्यांनी सदर ठिकाणी रस्त्यावरच वृक्षारोपण करून आंदोलन केले. सदर आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, अरुण वाघमारे, प्राध्यापक डॉक्टर उत्तम मोटे, तालुकाध्यक्ष धनंजय वाघमारे, लक्ष्मण मोटे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुष्मिता मोटे, युवक सांगली जिल्हा उपाध्यक्ष शरद वाघमारे, उपाध्यक्ष नितीन वाघमारे, युवाध्यक्ष विवेक सावंत यांच्यासह संदीपान पुजारी, राजेश मोटे, लतिका मोटे, मुकेश सवने, रघुनाथ कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणी 8-10 दिवसापूर्वी 2 JCB इथं होत्या. वास्तविकता हा रोड तर राजपथनं केलेला आहे, तो पण बोगसच केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये असणारं परवा दिवशी म्हणजे 8-10 दिवसापूर्वी 2 JCB आणून इथं इतके मोठे डबरे पाडले होते की ते डबरे आता मला वाटलं 1-2 दिवसांनी मोजवतेले, परंतु असं काही घटना घडलेली नाही. 2 दिवसापूर्वी इथं एक म्हातारे ह्या ठिकाणी येऊन पडलेले आहे. आता एक 8-10 गाड्या येऊन या ठिकाणी पडलेल्या आहेत, तरी सुद्धा प्रशासनाला जाग आलेली नाही. आम्ही पेडोलीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, RS पाटीलला सांगितलं, आणि आता नगरपंचायतच्या नगराध्यक्ष आमचे युटी सर यांना पण सांगितलं की तुम्हाला एक चांगली संधी आहे, एक नवीन तुमच्या हस्ते एक पहिल्यांदा उद्घाटन होत्या चांगल्या पद्धतीने, एक लगेच तातडीनं या ठिकाणी पोलिसांना आदेश देऊन या ठिकाणी रस्ता करा. परंतु त्यांनी पण दुर्लक्ष केलेल्यामुळं किंवा त्यांच्या थोड्याशा गडबडीमुळं ही काय त्यांच्या लक्षात आलं नाही. पण इतका मोठा गंभीर विषय आहे, या ठिकाणी एखादा अपघात होऊन या ठिकाणी मरू पण शकतंय, इतकी मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 8 दिवस झाले या ठिकाणी आटपाडीमध्ये AIR रोडला येणारे जवळजवळ 1000-1200 वाहन आहेत या ठिकाणी ये जा करणारे, परंतु कुणाच्याही लक्षात आलेलं नाही. या ठिकाणी असणारा जो वर्ग आहे, शिवसाहेब असतील, PWD असतील, ह्या दोघांनी कार्यालयाचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं. आणि या ठिकाणी असणारा जो आज आम्ही त्यांचा सन्मान करतोय, कारण या ठिकाणी असणाऱ्या राजपथवाल्यांचा सुद्धा सन्मान आम्ही अनेक वेळा केले, परंतु ती निडर माणसं आहे, ती काही बी करा रिटून न्या. त्यांना इथले अधिकारी काय बोलू शकत नव्हते, सांगलीचे अधिकारी काय बोलत शकत नव्हते, कारण इतकी ती नालायक माणसं होती या ठिकाणी. आता सहज खड्डा खांदला तर आपल्या लक्षात येईल की राजपथवाल्यांनी किती काम केलेलं आहे. या ठिकाणी कमीत कमी 2 बोट सुद्धा डांबरीकरण नाही, इतके बोगस काम केलेलं आहे. आणि त्या बोगस कामाच्या माध्यमातून ह्या पंचायत समितीनं आणि यानं नगरपंचायतनं आणि पेडूलनं हा असा प्रकारचा भोंगळ कारभार करून लोकांना म्हणजे जगायचं का मारायचं हा मोत का कोवा ठेवून त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही आज म्हटलं की या ठिकाणी दोन्ही PWDला एक पुष्प घेते फुलं द्यायचं, त्याचा कलर वेगळा आहे, आणि नगरपंचायतला एक आणि PWD या दोघांना आम्ही आता हितनं झाल्यानंतर दोघांना असा सत्कार करणार आहे की चांगली गोष्ट झाली, तुम्ही एकच खड्डा पडलेला आहे, अजून एक 5-50 जर खडे पडले त्याशिवाय आटपाडीकरांना जाग येणार नाही. 1-2 8-10 माणसं या ठिकाणी डबऱ्यांमध्ये घालून मिली पाहिजे ती, तेव्हा आटपाडीकर जागे होते. ह्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो. या ठिकाणी आंदोलनाच्यासाठी आलेले आमचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत,
अरुण भाऊ वाघमारे आलेले आहेत या ठिकाणी. त्याबरोबर आमचे भाजपचे ज्येष्ठ नेते सुद्धा, भाजप सुद्धा आमचे RPI भाजप नेते आहे ते भाजपवाले सुद्धा या ठिकाणी आले. ते आमचे जडगे मिस्त्री आहेत, महिला आघाडी आहेत, सर्व या ठिकाणी आलेले आहेत. आमचे प्राध्यापक मोठे सर आलेले आहेत. त्याच्यामुळं प्रशासनाचा, PWDचा आणि नगरपंचायतचा मी जाहीर निषेध करून आता जी हे गुलाबचे फुल आहेत ते आम्ही 2 ऑफिसला देऊन त्यांचा सत्कार करणार आहे. आणि हे जर काम आजच झालं नाही तर उद्या सकाळी आम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही इथं आज इथं रस्त्यामध्ये जे खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये बरेच अपघात होतात. या अपघातामध्ये एक महिला एक जखमी झालेली आहे. परत आपले अध्यक्ष खरात सर हे पण काल परवा त्या खड्ड्यामध्ये पडलेले आहेत. तर प्रत्येकाने इथून जर जाताना जर या खड्ड्यामधून जर अपघात होत असतील तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे. याच्यामुळे आम्ही इथं रांगोळी काढून आणि इथं फुलं ठेवून आम्ही त्यांचा सत्कार इथं करणार आहोत. चांगलं काम करतात म्हणून आम्ही त्यांचा इथं सत्कार करणार आहोत ही फुलं देऊन. आणि त्यासाठी आम्ही इथं फुलांचे रोप आम्ही ठेवलेले आहेत. इथं रांगोळी काढलेली आहे भोवती आम्ही. आणि या लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी आम्ही इथं रांगोळी काढलेली आहे. तरी प्रशासनानं, शिवसाहेबांनी, नगरपंचायतीनं, PWD खात्याने यांनी आमचं जर हे मागणी जर त्यांनी पुरी केली, तातडीनं पुरी केली नाही केली तर आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही इथं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. जिओ मराठी, ते धडक